नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय गणित प्रथम सत्र प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागा भरा 5 गुण। त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक टिंबटिंब असतात, एकरूप असतात। -5 गुणिले -3 बरोबर 15। 3. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। 4. दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात किंवा अनंत उत्तर लिहिले तरी चालेल। a चा m गुणिले a चा n पाया समान आहे, गुणाकार आहे, म्हणजेच घातांकाची बेरीज करायची। a चा m अधिक n इथं बाजूला लिहून दाखवलेलं आहे। ब प्रश्न, योग्य जोड्या लावा 5 गुण। अ गट ब गट जोड स्तंभालेख। या प्रश्नाचं उत्तर पहा, लिहून दिलेलं आहे। ड जोडी आहे, तुलनात्मक अभ्यास। 2x अधिक 3y द्विपदी, रूटमध्ये 144, 12 उत्तर। पूरक कोण 180 अंश। a चा शून्य घात, त्याचं उत्तर आहे क। a चा शून्य घात बरोबर 1 किंमत असते। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा, 10 गुण। यामधील पहिला प्रश्न पहा, 4 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड AB काढून त्याचा लंब दुभाजक काढा। सुरुवातीला 4 सेंटीमीटरची रेषा काढायची आहे। त्यानंतर AB नाव लिहायचं आहे। इथे बाजूला आकृती काढून दिलेली आहे, ती व्यवस्थित पहा। A वर टोक ठेवून निम्म्यापेक्षा अंतर जास्त घेऊन कंस काढायचे आहेत। त्यानंतर B वरून तेच माप घेऊन कंस काढायचे आहेत आणि बरोबर रेषा ओढायची आहे। रेषा MN लंब रेषा AB। 2 गुणाकार करा, -12 गुणिले -7 12 7 84, वजा गुणिले वजा अधिक होतात, म्हणून उत्तर अधिक 84 लिहायचं आहे। यानंतर तिसरं उदाहरण पहा, 216चे अवयव पाडायचे आहेत। इथे बाजूला उत्तर लिहून दिलेलं आहे। 216 बरोबर 36 गुणिले 6। 6 आणि 36चा गुणाकार केल्यानंतर 216 येतात। पुन्हा 36चे अवयव पाडले, 6 गुणिले 6 आणि वरील 6 आहे तसंच घेतलं। आता 6 गुणिले 6 गुणिले 6 3 वेळा आहे, त्यांचे पुन्हा अवयव पाडायचे आहेत। 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6 आणि 3 दोन्ही 6। यानंतर चौथा प्रश्न, कोटिकोणाचे माप लिहा 40 अंश। कोटिकोणाच्या जोडीची बेरीज 90 अंश असते, म्हणून कोटिकोणाचे माप बरोबर 90 अंश। दिलेल्या कोणाचे माप 40 अंश आहे। 90 मधून 40 वजा करायचे, उत्तर 50 अंश। पाचवा प्रश्न, पुढील परिमेय संख्येची बेरीज करा। 5/36 अधिक 6/42। इथे बाजूला उदाहरण सोडवून दिलेलं आहे, पहा। तिरकस गुणाकार करण्याऐवजी आपण काय केले, जे छेद आहेत त्यांनी दिलेल्या पहिल्या अपूर्णांकाला गुणाकार केलेला आहे आणि पहिल्याचा जो छेद आहे त्याने दुसऱ्या अपूर्णांकाला गुणाकार केलेला आहे। 5 गुणिले 42 210 उत्तर आलं। 6 गुणिले 36 216 उत्तर आलं। छेदाचा गुणाकार केलेला नाही आहे तसंच ठेवला, कारण पुढं आपल्याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी सोपं आहे। 210 अधिक 216 बेरीज केली, 426 झाली। त्यांचा भागाकार केला, उत्तर आले 71/252। 426ला आणि 36ला 6ने भागाकार जातोय, 6 6 36 आणि 426 71 नंबरला आहे। यानंतर सहावा प्रश्न, किंमत काढा। 5चा तिसरा घात म्हणजेच 5चा 3 वेळा गुणाकार करायचा। 5 गुणिले 5 गुणिले 5 उत्तर 125। यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा, 10 गुण। 625चे वर्गमूळ काढा। उत्तर 25 आहे। पहा उत्तर कसं काढलेलं आहे। इथे बाजूला उदाहरण सोडून दिलेलं आहे। भागाकार पद्धतीने हे उदाहरण सोडवलेलं आहे। व्यवस्थित पहा। 625चे अवयव आपल्याला मिळाले, 5 गुणिले 5 गुणिले 5। वर्गमूळ काढायचं आहे म्हणून रूट चिन्ह दिलेलं आहे। 5 5 मधून 1 कॉमन, दुसऱ्या 5 5 मधून 1 कॉमन, 5 गुणिले 5 25 अशी मांडणी करायची आहे 2 गुणांसाठी। यानंतर दुसरा प्रश्न, खालील पदावली सोडवा। कंसामध्ये 13 गुणिले 4 कंस पूर्ण भागिले 2 वजा 26। कंचे भागोबेव बॉडमॉस मेथडने सोडवायचा आहे। अगोदर कंस सोडवायचा, 13 चौक 52 भागिले 2 वजा 26
52 भागिले 2 26 येतात. 26 वजा 26 उत्तर 0. 3. शेजारील आकृतीतील विरुद्ध किरणांची नावे लिहा. किरण PN आणि किरण PT. दुसरी जोडी पहा, किरण PL आणि किरण PM. जो ॲरो असतो तो शेवटी आला पाहिजे. प्रश्न यातील चौथा पहा, 105 व 154 यांचा मसावी काढा. मसावी इथे बाजूला काढून दिलेला आहे. व्यवस्थित उदाहरण पहा. अवयव पद्धतीने आपण मसावी काढलेला आहे. अतिशय सोपं उदाहरण आहे. उत्तर आपल्याला 7 येते. ते पहा कसं. 105 बरोबर 21 गुणिले 5. पुन्हा 21चे अवयव पाडले. 7 गुणिले 3. 5ला आहे तसा अंक लिहिलेला आहे. यानंतर 154चे अवयव पहा. 22 गुणिले 7. पुन्हा 22चे अवयव 11 गुणिले 2 गुणिले 7. मसावी सामायिक अवयवांचा गुणाकार. आता सामायिक अवयव फक्त 7 आहे म्हणून उत्तर 7. पाचवा प्रश्न, भागाकार करा. वजा 150 भागिले वजा 25. 25 सख्ख 150. उत्तर 6. सहावा प्रश्न, बेरीज करा. कंसात 2x अधिक 4y कंस पूर्ण. दुसऱ्या कंसात 3x अधिक 2y. उदाहरण इथं सोडवून दिलेलं आहे. 2x अधिक 3x 5x, 4y अधिक 3y 7y, म्हणजेच उत्तर 5x अधिक 7y. यानंतर प्रश्न क्रमांक 4, कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा. 10 गुण. 1 लसावी काढा. 15, 30, 90. उत्तर पहा. 15चे अवयव पाडलेले आहेत, 30चे अवयव पाडलेले आहेत आणि 90चे अवयव पाडलेले आहेत. त्यामधून लसावी काढण्यासाठी जे सामायिक अवयव आहेत ते लिहिले आपण 5, 3 आणि 2. त्यानंतर असामायिक अवयव लिहिला 3. गुणाकार केला. 5 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3. 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30, 30 त्रिक 90, म्हणजेच लसावी 90 येणार आहे. व्यवस्थित उदाहरण पहा. अतिशय सोपं आहे. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 13/4 ही परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. उत्तर 3.25. 3 सोपे रूप द्या. पाया 4/5 दिलेला आहे. जे घात दिलेले आहेत 3 आणि 2 दिलेले आहेत. भागाकार असल्यामुळे त्यांची वजाबाकी करायची आहे. 3 वजा 2 1. 4 आकृतीचे निरीक्षण करा. कोन AWB साठी पुढील सारणी पूर्ण करा. अंतर्भागातील बिंदूंची नावे. बिंदू R, C, N, X. बाह्य भागातील बिंदूंची नावे. बिंदू T, U, Q, V, Y. यानंतर पाचवा प्रश्न, 144 आणि 252 यांचा भागाकार पद्धतीने मसावी काढा. 144 आणि 252. इथे पुढे भागाकार करून दिलेला आहे. पहा कसा केलेला आहे. मसावी काढण्यासाठी भागाकाराची मेथड पहा. 144चे अवयव मिळाले. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 आणि 252चे 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 3. मसावी काढण्यासाठी सामायिक अवयवांचा गुणाकार करायचा असतो. सामायिक अवयव लिहिले. 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. गुणाकार केला. मसावी 36 आलेला आहे. विद्यार्थ्यांनी हे उदाहरण वहीमध्ये व्यवस्थित लिहून घेऊन सराव करायचा आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये ते सोडवताना तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. तसेच तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये प्रथम सत्र संकलित मूल्यमापन सत्र 1 2025-26 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत. त्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा. यानंतर आता आपण पुढील प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक पहा. यामधीलच 6वा आकडा आहे. खाली दिलेल्या कोणांच्या पूरक कोणांची मापे लिहा. 85 अंश. वरती 1 नंबरला उदाहरण सोडवून दिलेलं आहे. पूरक कोणाचे माप 180 वजा 85 बरोबर 95. यानंतर दुसरं उदाहरण आहे 120. पूरक कोणाचे माप बरोबर 180 वजा 120 बरोबर 60. प्रश्न क्रमांक 5. कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. दिलेल्या मापावरून त्रिकोण काढा. त्रिकोण STU मध्ये ST 7 सेंटीमीटर, TU 4 सेंटीमीटर आणि SU 5 सेंटीमीटर. रफ डायग्राम काढायची आहे आणि त्यावरून ओरिजिनल डायग्राम काढायची आहे.
इथे डायग्राम बाजूला काढून दिलेली आहे, त्याचा व्यवस्थित सराव करा. यानंतर पुढील प्रश्न 2, खालील पदावली सोडवा. महिरपी कंस म्हणजेच कर्ली ब्रॅकेट, पुन्हा कंसामध्ये 220 वजा 140 कंस पूर्ण अधिक चौकटी कंसात 10 गुणिले 9 अधिक कंसात वजा 2 गुणिले 5 कंस पूर्ण वजा 100. उदाहरण सोडवून दिलेलं आहे. 220 वजा 140 केले 80 आले. 10 गुणिले 9 90 अधिक 5 दुनी 10 वजा चिन्ह द्यायचं आहे, तिथं कंसाच्या बाहेरील 100 आहे तसंच लिहायचं आहे. 80 अधिक 80, 90मधून वजा 10 गेले 80 राहतात. 160 वजा 100 बरोबर उत्तर 60 येणार आहे. जागतिक वृक्षदिनी 2 शाळांनी लावलेल्या रोपांची संख्या सारणीमध्ये दिली आहे. त्यावरून जोडस्तंभालेख काढा. रोपाचे नाव बदाम, करंज, कडुलिंब, अशोक, गुलमोहर. शाळेचे नाव नूतन विद्यालय. बदामाची झाडे 40, करंजची झाडे 60, कडुलिंबाची 72, अशोकची 15, गुलमोहरची 42. त्याचप्रमाणे भारत विद्यालयांनी सुद्धा झाडे लावलेली संख्या दिलेली आहे. ती संख्या पहा, पुढे दिलेली आहे. बदामची संख्या 42, करंजची संख्या 38, कडुलिंब 60, अशोक 25, गुलमोहर 40. आलेख काढून दिलेला आहे. इंग्लिशमध्ये नावे दिलेली आहेत, तुम्ही मराठीत नावे लिहा. एक्स अक्ष आणि वाय अक्ष दाखवलेला आहे. व्यवस्थित पहा. हा रफ आलेख आहे, तुम्ही आलेख पेपरवरती आलेख काढायचा आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन मिळतील.